सांगतो म्हणजे हा तुम्ही माझ्या हक्काच्या बायको आहात, तुम्हाला सांगितलं पाहिजे म्हणून सांगतोय. आणि एक मिनिट, तुम्ही काय म्हणला मला? तुम्ही काय म्हणला? तुम्ही माझ्याकडनं पाडव्याचं गिफ्ट तेव्हाच घ्याल जेव्हा मी स्वकमाईतनं काहीतरी आणून देईन, बरोबर? म्हणून मी हे हॉटेल सुरू करते आणि त्यातनं येणाऱ्या पैशातनं मी तुम्हाला गिफ्ट आणून देणार. अशी आयडिया. एक मिनिट, मला एक गिफ्ट देण्यासाठी तू अख्खं हॉटेल टाकणार आहेस? काय अशक्य माणूस आहे हा. अशक्य काय? अशक्य काय याच्यात? ओ वैरी, मी सगळं शक्य करून दाखवतो. तुम्ही बघाच आपलं हॉटेल कसं रापचिक चालतं ती. अच्छा, माई साहेबांच्या पैशातून? चुकलात. तुम्ही नेहमीच बरोबर असू शकत नाही. हा, माईंच्या तिजोरीतनं एक नया पैसा मी घेणार नाही. हा, नाही घेणार? मग काय बँकेतली अख्खी तिजोरीच उचलून घेऊन जाणार? त्यातलं पण काही नाही. सांग, आमच्या ओळखीतले घोडके दादा म्हणून आहेत, त्यांच्याकडनं मी 12 लाख रुपयाचं लोन घेणार आहे. पण तुम्ही नका काळजी करू, मी हप्त्यानं फेडणार आहे त्यांचं. हा, सगळं बोलणं झालंय. एकदा लोनचं झालं की मग हॉटेल सुरू, आणि त्यातल्याच आप कमाईतनच तुमचं गिफ्ट घेणार. 12 लाख? तुला कळतंय का किती? मी तुम्हाला आधीच सांगितले, तुमचं बोलून झालंय, आता फक्त मी बोलणार, तुम्ही ऐकणार. हा, आता याच्यात काही बदल नाही होणार, हे फायनल आहे. हा, चला येतो. अवघड आहे या माणसाचं. एका गिफ्ट साठी लोन काढणार आहे हा. हॉटेल टाकणार मला. खरंच मूर्ख आहे. तुम्ही काय कामात आहेत काय? नाही, काय झालं? मला जरा महत्वाचं बोलायचं तुमच्याशी. महत्वाचं? हा, म्हणजे? हा, उद्या जरा आपल्याला बाहेर जायचंय. बाहेर? हा. मी परत तुझ्यासोबत कुठे डेट बीट वर येणार नाही, मी आधीच सांगते. नाही नाही नाही, तसलं काही नाही. मीटिंग आहे, मीटिंग. हा, उद्या आपण मीटिंग करायची आणि मीटिंग झाली की लगेच परत यायचं, बस एवढंच. मीटिंग? हा. कसली मीटिंग? कोणासोबत मीटिंग? आणि मुळात तुझ्या मीटिंग मध्ये माझं काय काम आहे? काय काम आहे म्हणजे? अहो, तुम्ही माझ्या बेटर फुल आहात. बेटर हाफ म्हणायचंय का तुला? हा, फुल हाफ एकच ते. अहो, तुम्ही माझे सौभाग्यवती आहात. सौ तेज प्रताप मक्तेदार. वैदही. वैदही टाकायचं राहिलं त्याच्यात गडबडीत. सौ वैदही तेज प्रताप मक्तेदार. माझं काय काम आहे तिकडे? असं काय करताय तुम्ही? तुम्हाला सांगितलं की मगाशी हॉटेलचं, ते हॉटेलच्याच मीटिंग साठी जायचंय आपल्याला. हा, ते घोडके दादांसोबत मीटिंग ठेवली. आता ते कर्जाचं सगळं फायनल होणार, मग ॲग्रीमेंटचं सगळं होणार, मग माझ्यासोबत पण कोणतरी पाहिजे ना. आणि आता माझी बायकोच एवढी शिकलेली आहे म्हणल्यावर दुसऱ्या कोणाला कशाला बोलवायचं मग? आणि बायकोला हे सगळं माहीत असलं पाहिजे, म्हणून भाग्य. हे बघा, मागच्या वेळी ते खंडूतोबे बाबतीत झालं, ते तसलं मला आता परत काही नको. म्हणजे हे सगळं तुम्हाला नंतर कोणतं काय सांगेल, तुमचा गैरसमज होईल, त्यापेक्षा हे आत्ताच सगळं तुमच्या समोर झालेलं चांगलं. हा, मग येत आहे ना उद्या तुम्ही? काय झालं? कसला विचार करताय? हे बघा, आता नाही म्हणू नका, तुम्हाला आता यावं लागेल. ओ, काय करताय तुम्ही असं? आता मी स्नेहाताईंसाठी एवढं केलं, तुम्ही माझ्यासाठी एवढं पण करू शकत नाही काय? नाही नाही, हे काय मी ऐकणार नाही. तुम्हाला यावं लागणार. तुम्ही जर आलं नाही ना तर मी त्या घोडके दादांनाच इथं घरी घेऊन येणार आणि तुमच्या समोरच होऊ दे. मग काय होऊ देत, आता मी काय करत नसतोय. अरे, काही गरज नाहीये त्याची. येईन मी तुझ्यासोबत.
चला आवरा. आता कुठे जायचंय? अहो, आत्ता कुठं जायचं नाहीये. झोप आली ना तुम्हाला? सकाळपासून चकल्या बनवून दमल्या असतील तुम्ही. झोपा इथं मस्त डबल बेडवर. हा, मी झोपतो बाहेर. तुम्ही झोपा इथं मस्त पैकी. मऊ मऊ गादी, डबल बेड, चांगली झोप लागत असेल ना इथं बेडवर. गुड नाईट. गुड नाईट. हा, गुड नाईट. ते उद्याचं लक्षात ठेवा फक्त. येतो. गुड नाईट. चला, म्हणजे उद्या फायनली वैदे माझ्यासोबत मीटिंगला येणार. मीटिंगच्या पहिल्याच पायरीवर माझी लक्ष्मीच माझ्यासोबत आहे म्हणल्यावर माझा बिझनेस एकदम टॉप क्लास सुरू होणार. आता विषय ऐकत नसतोय. आनंद पोटात माझ्या मावेना मावेना, आनंद पोटात माझ्या मावेना. काय मिळवणे लय खुश दिसतंय. काही नाही, ते असंच. सांगा. अहो, आम्हाला नाही सांगणार तर कोणाला सांगणार? हा, सांगा. काही नाही दाजी, ते आमच्या मिसेसची जरा चांगलं बोलणं झालं म्हणून हसते. असं झालंय. वा 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 वा. काय पण म्हणा बरं का मिळवणे साहेब, तुमचं नशीब एकदम वांडे बर का. म्हणजे अहो, तुम्ही हसताय तरी गुदगुल्या तरी होतात तुम्हासनी. नाहीतर आमचं प्रकरण, जे आमच्या मिसेस तुमची बहीण आम्हाला हसायला फार संधी देत नाहीत. दाजी येतो मी. पण तुमच्या मिसेस संधी बी देतात आणि आलेल्या संधीचं सोनं बी करतात. बरोबर ना? काय म्हणाल दाजी? उलगडतो. तुम्हाला पडलेल्या प्रश्नाच्या उत्तराचं पान उलगडतो. म्हणजे बघा, परवा माईन समोर काय साथ दिली हो तुमच्या बायकोनं तुमची. हा, माई सारख्या हुशार व्यक्तीला फसवणं एवढं सोपं नाही. सुनबाई एकदम स्मार्ट आहेत बर का. पण या सगळ्यात तुम्ही दोघांनी माझा वापर लय भारी करून घेतला. दाजी, ती वेळच तशी होती. आता सोडा की, ते झालं ते झालं. अहो, तसं तर तसं असं म्हणून कसं चालेल मेवणे साहेब? म्हणजे तुम्ही हे सगळं